त्यानंतर बातमी पुण्यातून। पुण्यातील तनिषा भिसे प्रकरणामध्ये सरकार आक्रमक झाले। आता प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई केली जाणार आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपये दंड ठोठावलाय, तर या प्रकरणानंतर धर्मादाय रुग्णालय व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय सुद्धा सध्या घेण्यात आला असल्याचं बघायला मिळतं। सर्व अहवालांनुसार आता कारवाई होणार आहे। प्रत्येक अहवालानुसार राज्य सरकार वेगळी कारवाई करणार आहे। गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये सरकार आता आक्रमक झाले। पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचा अहवाल असल्याचं देखील बघायला मिळतंय। आरोग्य विभागाच्या अहवालानुसार डॉक्टर घैसासवर कारवाईची शिफारस आहे। विधी न्याय विभागानुसार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपयांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आला असल्याचं बघायला मिळतंय। डॉक्टर घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती कारवाईची कुऱ्हाड सध्या आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। ते आपल्यासोबत थेट पुण्यातून जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण जर बघितलं तर पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरण निश्चितच धक्कादायक आहे आणि आता सर्व अहवालांनुसार कारवाई होणार असल्याचं कळत आहे। यामध्ये कोणकोणते अहवाल आतापर्यंत समोर आले या संदर्भात काय सांगाल? नक्कीच प्रामुख्याने 3 समितीचे अहवाल आहेत ते सरकारच्या दरबारी आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या प्रामुख्याने तिन्ही अहवालावर वेगवेगळ्या पद्धतीची कारवाई करण्यात आलेली पाहायला मिळते। प्रामुख्याने जी पहिली कारवाई आहे ती वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने जी समिती नेमण्यात आली होती, त्यामध्ये डॉक्टर घैसास आणि दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयावर आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे विधी आणि न्याय विभागाची देखील एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाखाचा दंड आहे तो ठोठावण्यात आलेला आहे आणि ही 10 लाखाची रक्कम आहे ती ज्या 2 जुळ्या बहिणी आहेत त्या जन्माला घातल्या होत्या आणि या दोन्ही बहिणींवर आहे ते FD करण्यात येणार आहे आणि ती व्याजासहित रक्कम आहे ती त्या मुलींना जेव्हा 18 वर्षाच्या होतील त्यावेळेस दिली जाणार आहे। तर तिसरी जी समिती होती ती म्हणजे धर्मादाय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती आणि त्या धर्मादाय आयुक्तांमध्ये देखील आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे बदल करून आता देण्यात आलेले आहे। ज्या पद्धतीने आहे ते धर्मादाय रुग्णालयामध्ये ज्यावेळेस एखादा रुग्ण येतो त्यावेळेस डिपॉझिट आहे ते कुठल्याही पद्धतीने घेता येणार नाहीये अशा पद्धतीचे थेट आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर जी रुग्णालयामध्ये रक्कम धर्मादाय रुग्णालयामध्ये जी गरिबांसाठी या संदर्भातली अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर गर्भवती मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी होणार आहे। दुपारी 1 वाजता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर ही सुनावणी आहे। त्यावेळेस डॉक्टर सुश्रुत घैसास आणि भिसे कुटुंब हजर राहणार आहे। तनिषा भिसे यांची खासगी माहिती रुग्णालयाकडून प्रसारित केल्याप्रकरणी आता ही सुनावणी होणार असल्याचं कळतं। MMC मध्ये खरं तर सुनावणी पार पडेल। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणामध्ये ही सुनावणी आता पार पडणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय।